हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आता मी नट्टापट्टा करून कुठे चालली ते तुम्हाला पुढे समजेलच. तर आता मी जाते जळगावच्या फुले मार्केटला. तर म्हटलं व्ह्यू जरा कॅप्चर करूया पावसाचा. किती सुंदर झालं आहे वातावरण. आणि हा हायवे कोणता आहे मला प्लीज कमेंट करून सांगा, त्याचा नंबर सांगा मला. आणि आम्ही आता 4 जण मिळून जातो आहे गावात. सिटी म्हटलं की शॉपिंग म्हटलं की सगळं काही मुलींसाठी. तर आम्ही गावात पोहोचलो आणि आमचे काका डायरेक्ट हेवी ड्रायव्हर होते. तर काकाने मला 5 मिनिटात पोहोचवलं. आणि मार्केटमध्ये गेलं तर बिचाऱ्यांचा इश्यू चालू होता फोनपेचा. त्यांचे अकाउंटच ब्लॉक झाले. तर आम्ही मार्केटमध्ये गेलो तर खरी पण अर्धा मार्केटच उघडलेलं नव्हतं, म्हणून त्याला आमचा काही फायदाच नाही झाला. तर मी गेलो तर खरी, पण मग आता करायचं काय. तर म्हणून आमचे जे सामान घ्यायचं होते तेच दुकानं उघडलेले नव्हते. मग आम्ही थोडंसं टाईमपास करून इकडे तिकडे जे दुकानं उघडले ते बघून मग आम्ही गेलो शॉपिंग करायला. मग आम्ही आता 4 मुली जर कधी एकत्र गेलो तर एका दुकानावरती कधी थांबणार आहे का. आम्ही एका दुकानावरती 2 वेळेस गेलो भाव करून. तिसऱ्याने पॅन्ट घेऊ. मग आमची मज्जा अशी की आम्ही एका दुकानावरती 2 वेळेस जाऊन आम्ही तब्बल 3 तास तिथं वाया घातलेले आहेत. आणि आम्ही फक्त मोजून 2 ड्रेस घेतलेले आहेत. तिच्यामध्ये पण आम्हाला ते आवडले नाही आहेत. आता आम्ही विचार केला की खायला जाऊ, पण खायच्या समोरच तिथं कपड्यांचे दुकान दिसले. तिथं कपड्यांचे दुकान दिसल्यामुळे आमचा तर काही पाय थांबणार नव्हता. आम्हाला घ्यायचं नव्हतं, पण आम्हाला टाईमपास करायचा होता. आणि आता माझ्या फ्रेंडकडे एक सेम कुर्ती आहे ऑलरेडी, पण तरी ती तीच कुर्ती बघते, कारण तिला ती डिझाईन आवडली त्याच्यावरची आणि थोडंसं पॅटर्न वेगळं होतं म्हणून. त्या दोघींचं वेगळं काहीतरी चालू. आणि मी त्यांना दाखवते की बघा तुमच्या तिकडं अजून खूप टॉप्स आहेत. इतकं सुंदर टॉप मला खूप आवडलं. पण गाईज कसं आहे ना, आपण गरीब आहेत. गरिबीमुळे कसे दिवस आलेले आहेत की फक्त बघून मन भरावं लागतं आहे. लेंगे भाई आपण भी एक दिन. तर मग इतके छान छान कलेक्शन होते तिथे, आम्हाला बघून खूप भारी वाटलं. मग आम्ही म्हटलं आता पैसे नाहीत मग जाऊ द्या. मग आम्ही रिटर्न झालो. आणि रिटर्न होऊन मग आता आम्ही जातो आहे बॅग्स घ्यायला. माझ्या फ्रेंडला बॅग घ्यायची. तर आम्ही डायरेक्टली पोहोचलो आता बॅगेच्या दुकानात. आणि बॅगेच्या दुकानात आल्यानंतर इतके छान छान कलेक्शन. आम्ही खूप म्हणजे नवीन एक्सपिरियन्स भेटला आम्हाला. खूप नवीन नवीन काहीतरी भेटलं. मग मी थोडंसं म्हटलं काकाने शॉर्ट्स काढू का. काका म्हणे हो काढ बाई. मग मी काकांना बोलले की म्हटलं थोडा भाव वगैरे करा. मग काकांनी थोडा भाव वगैरे करून कमी जास्त करून आम्हाला बॅग दिली. 550ची बॅग गाय 350ला कोण देतं. आमचं फक्त जळगावच देऊ शकतं इतका कमी रेट, कारण की ते होलसेल आहेत. होलसेलचे दुकानामधून आम्ही काकांना फक्त रेट मागितली होती. काकांनी आम्हाला पूर्ण बॅगेची म्हणजे चैन वगैरे सगळं नीट व्यवस्थित दाखवलं, म्हणजे समजून सांगितलं सगळं. काकांना आम्ही फक्त रेट बोललेले होते. रेट नाही, रेटसोबत आम्हाला काकाने पूर्ण बॅगेची साईज वगैरे सगळं समजून सांगितलं कशी आहे काय आहे. मग आम्ही ती फायनल केली आणि फायनल करून मग निघालो. माझी फ्रेंड तर इतकी